एकदम महत्त्वाचा डिसिजन आलेला आहे. मराठा आरक्षणाबद्दल हा अतिशय मोठा निर्णय आहे. आपण माहीत होतं आपल्याला की आपण वाट बघत आहे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो आहे. पण हा आत्ताचा जो निर्णय आहे हा मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी आहे. बघा पूर्ण व्हिडिओ. आता महाराष्ट्र कॅबिनेटचा मीटिंगचा निर्णय आहे हा. आत्ताच 10:23 मला ही बातमी मिळाली, त्यामुळे मी लगेच तुमच्याकडे शेअर करतो आहे. आत्ताच महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंगचा निर्णय आला आहे की मराठा समाजाला आता EWS कॅटेगरीतून लाभ मिळणार. म्हणजे जी आधी मराठा समाजाची जी लोकं आहेत ह्यांना SEBC अंतर्गत मागच्या वर्षी लाभ मिळाला, ॲडमिशन झाले, जॉब मिळाले आणि नेमकं आता ही बाब सुप्रीम कोर्टामध्ये आता गेली आहे आणि स्टे मिळाला आहे. मग आता कळत नव्हतं की आता ज्या एज्युकेशनल जे होणार आपलं तिथं मग आणि जॉबच्या ज्या गोष्टी होणार त्या गोष्टींमध्ये मराठा समाजाला म्हणजे ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा का EWSमधून भरायचा काय SEBC. जर SEBCचं जर आरक्षण मिळालं नाही तर उपयोगच नाही. तर हे आपला मोठा वाद होता. पण हा आता हे मान्य झालेलं आहे. महाराष्ट्र कॅबिनेटच्या मीटिंगने हे केलं आहे की जर मराठा समाजाची लोकं आपले हे करू शकतात, आपलं एज्युकेशनलसाठी आणि सेवा भरतीसाठी EWS कॅटेगरीतून भरू शकतात. फक्त ह्याला एकच अट आहे की जर EWSमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर मग तुम्हाला जो मराठा आरक्षणाचा जो लाभ आहे तो मिळणार नाही. आणि हे साहजिकच आहे, कारण आपण कुठली तर एकच कॅटेगरी चूज करू शकतो, ओपन, मराठा किंवा EWS. त्यामुळे हा एक चांगला दिलासा मिळालेला आहे आपल्या मराठा समाजाला. आता बघू पुढं काय होतं, कसा काय निर्णय होतो. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ह्याच्यावर सगळ्यांचे डोळे आहे. 27 जानेवारीला तर कळेल आपल्याला की सुप्रीम कोर्ट काय म्हणेल. तर ही छोटीशी अपडेट होती तुमच्यापर्यंत पोचवायची होती, ती पोचली आहे. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा.